नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं जे आहे सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही तलाठी भरती आहे ती गट क मध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जे विद्यार्थी तलाठी भरतीचा एकच पेपर देत होते, आता या ठिकाणी तुमचं परीक्षेचं स्वरूप हे एमपीएससी पॅटर्न नुसार जे आहे या ठिकाणी चेंज झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण एक्झॅक्टली परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहे, कशी होणार आहे तुमची परीक्षा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कधीही एमपीएससी पॅटर्न नुसार परीक्षा दिली नाही त्या विद्यार्थ्यांची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी काय असावी या संदर्भात आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी बघा, ज्याही विद्यार्थ्यांना तलाठी भरतीसाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना आहे. आपल्या अकॅडमीच्या तर्फे तलाठी भरती स्पेशल बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत, ज्याची प्राइस ही फक्त किती असणार आहे रे, 999 रुपये असणार आहे. त्याच्यामुळे जेही विद्यार्थी स्पेसिफिकली तलाठी भरतीला काय करता आहे, टार्गेट करता आहे, त्यांच्यासाठी जे आहे ही अत्यंत उत्तम आणि काय माफक दरात तुम्हाला मिळणारी जी आहे बॅच आहे, जी तुम्हाला काय चांगला स्कोर आणि चांगला लीड जो आहे तो एमपीएससी पॅटर्न नुसार देऊ शकते. बघा या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते थोडं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत तुम्ही जे आहे जेव्हा तलाठी भरती व्हायची, ज्यालाच आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, ही तलाठी भरती जी आहे याच्यासाठी फक्त एकच परीक्षा पद्धती होती. काय होती रे, एकच परीक्षा पद्धती होती. एक परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला लगेच काय व्हायचं, या ठिकाणी काय होत होतं, तुमचा जो काही स्कोर आहे मेरिट लिस्ट त्याच्या बेसवर तुम्हाला पद जे आहे ते प्राप्त होत होतं. आता एमपीएससी ने जी आहे ही काय केलेली आहे, एमपीएससी गट क मध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससी गट क चा जर तुम्ही जो आहे पॅटर्न बघितला किंवा एमपीएससी परीक्षांचा जो काही पॅटर्न आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर या ठिकाणी आता तुमची तलाठी पदभरतीसाठी एक परीक्षा नसून या ठिकाणी किती होणार आहे, 2 पेपर होणार आहे. काय होणार आहे, 2 पेपर होणार आहे. आणि या 2 पेपरचं स्वरूप कसं असणार आहे तर बघा या ठिकाणी थोडस, पहिला जो पेपर असणार आहे तो तुमचा प्रिलिम्स असणार आहे. पहिला पेपर जो आहे तो तुमचा प्रिलिम्सचा असणार आहे. आणि जे विद्यार्थी प्रिलिम्सला या ठिकाणी क्वालिफाय करतील त्यांचा दुसरा पेपर जो आहे तो काय असणार आहे, मेन्सचा असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 पेपर थ्रू जावं लागणार आहे आता तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी होण्यासाठी. आता या परीक्षेचं जे एक्झॅक्ट स्वरूप आहे ते बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये टोटल जे आहे तुम्हाला 100 क्वेश्चन विचारण्यात येतात आणि हे 100 क्वेश्चन जे आहे ते किती, 100 मार्क्स साठी असतात. म्हणजे ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. मग निगेटिव्ह मार्किंग असते का, तर यस, एमपीएससी ची कुठलीही परीक्षा असो त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आणि गट क च्या परीक्षेमध्ये 0.25 म्हणजे 1/4 ची तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही क्वालिफाय झाले तर क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला काय, मेन्स ला अपियर्ड होता येईल. आणि मेन्स ला अपियर्ड झाल्यानंतर मेन्स मध्ये इथे 2 पेपर असतात, पेपर क्रमांक फर्स्ट आणि पेपर क्रमांक सेकंड. जो तुमचा पहिला पेपर असतो त्या पहिल्या पेपर मध्ये तुमचे 2 भाषिक सब्जेक्ट असतात, ज्याच्यामध्ये मराठी आणि काय असते, इंग्रजी असते. आणि हा पेपर किती मार्क्सचा असतो, या ठिकाणी काय असते, पेपर 1 मध्ये मराठी असते प्लस काय असते, इंग्लिश या ठिकाणी असते. आणि हे जे आहे टोटल किती क्वेश्चन याच्यामध्ये असतात रे, टोटल 100 क्वेश्चन याच्यामध्ये असतात. आणि 100 क्वेश्चन किती, 200 मार्क्स साठी हा पेपर असतो. किती, 200 मार्क्स साठी हा पेपर असतो. म्हणजे ईच क्वेश्चन कॅरीज द 2 मार्क्स. आणि परत याच्यामध्ये सुद्धा काय, 1/4 म्हणजे 0.25 ही काय असते, निगेटिव्ह मार्किंग असते. सेकंड पेपर जो असतो तुमचा, सेकंड पेपर हा कम्प्लिटली जीएस बेस्ड असतो. कम्प्लिटली जीएस बेस्ड असतो. जीएस बेस्ड म्हणजे याच्यामध्ये तुमचे जे काही हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर, सीसॅट, सायन्स, एकूण 5 ते 6 सब्जेक्ट साठी जो आहे हा पेपर स्पेशल असतो. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट जीएसचं डिटेल नॉलेज असणे गरजेचं आहे. आणि हा पेपर सुद्धा तुमचा किती, 100 मार्क्स साठी या ठिकाणी होतो. आणि या 100 क्वेश्चन या ठिकाणी असतात आणि टोटल किती, 200 मार्क्स साठी होतो. अशा पद्धतीनं पेपर 1 म्हणजे जो आहे 200 मार्क्सचा आणि मेन्सचा पेपर 2 हा 200 मार्क्सचा, असं टोटल जी आहे ती किती, 400 मार्क्स साठी
400 मार्क्स साठी तुमची जी आहे ही परीक्षा घेतली जाते आणि पेपर फर्स्ट ज्या ठिकाणी प्रिलिमचा जो पेपर असतो याच्यामध्ये टोटल 100 प्रश्न असतात, ज्याच्यासाठी किती 100 मार्क असतात. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी द 1 मार्क प्लस 1/4 चे निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे जेही विद्यार्थी आतापर्यंत फक्त एकच परीक्षा द्यायचे त्यांना आता पूर्व आणि मुख्य अशा 2 फेज मधून जावं लागणार आहे. आणि एमपीएससीचा दर्जा जर तुम्हाला सांभाळायचा असेल तर या ठिकाणी योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यासाचं नियोजन या दोन्ही गोष्टी काय असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे. म्हणूनच आपल्या अकॅडमीच्या तर्फे जेही विद्यार्थी स्पेसिफिकली तलाठी भरतीला या ठिकाणी काय करत आहे, टार्गेट करत आहे, त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, जी बॅच लॉन्च केली आहे ही बॅच प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी म्हणून जे आहे या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये आपण त्याची प्राइस जी आहे सेट केली आहे. आणि ही काय गट क एमपीएससी गट टार्गेट तलाठी ही बॅच जी आहे आपण लॉन्च केली आहे. आणि ही बॅच तुम्हाला फक्त किती 999 मध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असेल, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला नोट्स या ठिकाणी मिळणार आहे, त्याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी असणार आहे आणि नंबर ऑफ पीवायक्यू प्रॅक्टिस यावर आपला भर असणार आहे. सोबतच आयोगाच्या आतापर्यंत गट क चे झालेले पेपर त्याची विषयानुसार विभागणी आणि विषयानुसार पीवायक्यू अनालिसिस अशा पद्धतीने हा ट्रेंड आपण या बॅच मध्ये फॉलो करणार आहोत. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचला एनरोल करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, आपला अकॅडमीचा जो नंबर आहे दॅट इज 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. आणि या नंबरवर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती ही प्रोव्हाइड केल्या जाईल. असेच जर तुम्हाला जे आहे तलाठी भरतीच्या संदर्भात अभ्यासक्रम काय असेल, अभ्यासाचं योग्य नियोजन काय, आतापर्यंत लागलेला कट ऑफ आणि येणारा कट ऑफ यांच्यामधली तफावत आणि कट ऑफ पार करण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी अवलंबावी लागेल, या सगळ्या बाबी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर आमच्या चॅनलला जे आहे या ठिकाणी सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आम्ही परत जे आहे तुमच्या समोर हजर आहोत नवीन जे आहे अपडेट घेऊन. तोपर्यंत जे आहे स्टे ट्यून. थँक्यू.